आपे काय झालं? बाहेर एकदम शांत शांत होती तू. नाही, कुठे काय झालं बोल तर. काय नाही. अगं सगळेजण किती खुश होते बाहेर. लग्नानंतरची आपली पहिली दिवाळी. मला वाटलं तू पण खुश असशील. तू सोडून सगळ्यांनाच दिवाळीची पडली असं वाटत होतं. मला पण भारी वाटतंय. खरंच वाटतंय ना भारी? अर्जुन, यावर नको शंका घेऊ. मला घरच्यांबद्दल तुझ्याबद्दल काय वाटतंय माहितीये तर. नाही, शंका नाही घेत. दुसरा काय मुद्दा नाही ना, असं म्हणत होतो. आपण आता नको बोलूया. परत कामावर जावं असं वाटतंय ना. हिरकणी योजना बंद होऊ नये असं वाटतं मला. मला माहित होतं हाच मुद्दा असणार आहे. मग कशाला विचारलं? माहिती होतं तर. अगं अप्पे, तुला कळते का काय बोलतेस तू? तुला किडनॅप केलं होतं, किडनॅप. त्या लोकांनी काय पण केलं असतं. तुझी काय अवस्था झाली होती माहिती का तुला? मला यायला उशीर झाला असता. काय झालं असतं? मी तिकडे पोहोचलो त्यावेळी तुझी काय अवस्था होती तुला आठवते का जरा तरी? अर्जुन, मला माहिती होतं ना तू येणार आहेस ते. अगं हो, मग तरी पण तुझ्या डोक्यात अजून तेच चाललंय का? मला किडनॅप केल्यात, माझी काय चुकी आहे अर्जुन? अगं पण तू तिकडे गेलीच नसतीस तर त्यांनी तुला किडनॅप कसं केलं असतं? पण किडनॅप करायचं तर कुठूनही केलंच असतं ना अर्जुन. तू रजा घेऊन घरात थांबली असतीस तर घरी आली असते का तुला किडनॅप करायला ते? अर्जुन ऐक ना, आपण नको बोलूया या विषयावर. आपले वाद होत आहे. नकोच बोलत. खरंच अर्जुन. खरंच नको बोल. अर्जुन, मी ना स्वतःला लई लकी समजते. मला तुझ्यासारखा नवरा मिळाला. आता बघ की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला काही काही गोष्टी माहित नाही, ते तुला माहिती आहेत. केवढी काळजी घेतोस. त्या काळजीपोटी सगळं करूनही घेतोस माझ्याकडनं. तुला सांगू का, आपल्यासाठी हे प्रिव्हिलेज. पण बाकीच्या जोडप्यांचं काय? आपल्या आजूबाजूला अशी कित्येक जोडपे जे भर उन्हात राबतात, दिवसभर कष्ट करतात, तेव्हा कुठे त्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय होते. आणि त्यात काही गरोदर महिला. त्यांची काळजी कोण घेणार रे? कशी घ्यायची त्यांची काळजी? तुला माहिती आहे, हिरकणी योजना जेव्हा मी डिझाईन करायला घेतली होती ना, तेव्हाच ठरवलं होतं, माझा अर्जुन माझी कशी काळजी घेतो तशीच त्या बायकांची काळजी घेणारं कोणतरी पाहिजे. अगदी तसंच. आणि मी तसंच डिझाईन केलं. सगळ्यांनी केवढं कौतुक केलं. केवढं भारी डिझाईन झालं होतं. उत्तम डिझाईन हिरकणी योजनेचं. आणि आता त्याच योजनेबाबत हे असं सगळं घडतंय. अर्जुन, एवढ्या जवळची योजना आहे माझ्यासाठी. मला काहीतरी वाटणार ना. कळतंय मला ही हिरकणी योजना तुझ्यासाठी किती महत्वाची. मी मगाचपासून जे जे काय बोललो त्याचा साधा उल्लेख पण केला नाहीस का तू? अर्जुन अरे तर मी आपलं घर आणि बाळ का तुझं काम, तुला एक काहीतरी निवडावं लागेल. अर्जुन तू काय बोलतोयस हे? आपे, मी चिडून नाही बोलतोय, मी शांतपणे बोलतोय. तुला एक काहीतरी निवडावं लागेल. आजपर्यंत मी तुला लय समजून घेतलंय. आज तू प्लीज समजून घे मला. आपलं घर, मी आणि बाळ का तुझं काम, यापैकी एक निवड. अर्जुन हे अवघड आहे, तुला कळतंय का? नाही, हा अवघड निर्णय तुला घ्यायला लागेल आपे. आणि बघ, तू जे काही निवडशील ना ते मान्य असेल मला, फक्त त्याचा परिणाम तुला भोगावा लागेल, एवढंच. एक मिनिट. परिणाम म्हणजे मला कळलं तुझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे ते. अर्जुन, मला कधीच वाटलं नव्हतं आपली ह्या अशा विषयावर चर्चा होईल. मला पण नव्हतं वाटलं आपे की आज तू परत कामाचाच विषय काढशील म्हणून. अर्जुन अरे, हे दोघांमधनं एक निवडणं अवघड आहे. मी कसं निवडू? मी कसं सांगू आपे? माझ्यासाठी सोपं आहे. तू, बाळ आणि कदम एवढंच आयुष्य आहे माझं. खरंच. अर्जुन हे नको परत परत त्याच विषयावर बोलायला. आपल्यात वाद होतात. आज विषय मिटूनच टाकू आपण. तुला एक काहीतरी निवडायलाच लागेल. तू आणि बाळ. संपला विषय. आता इथून पुढे तुझं काम आणि हिरकणी योजना
याबद्दल आपण नको बोलायला परत. चल झोपून घेऊ. तू झोप, मी आहे. सुषमा, अगं झालं का नाही डबा अजून? हो होतंय, जरा 2 मिनिट थांबा. दीप्या, ए दीप्या, अहो उठवा त्याला. झोपेचे पैसे मिळत असते ना तर आपला पोरगा करोडपती झाला असता. उठवा त्याला. अगं कवाच उठलाय तो? हा, बघितलं नाहीस तू अजून? हे? ते बघ. अगो बाई, मला वाटलं झोपलाय म्हणून तुम्ही एवढ्या हाका मारते. अरे त्याला जरा चहा आण की. आणते. दीप्या, अरे एवढं काय चाललंय तुझं? अहो बापू, हे बघा, मला ही बातमी लावायची आहे आजच्या आज. बातमी? अरे आता आला की पेपर, आता कसली बातमी? अहो बापू, पेपरला नाही हो, डिजिटल लावायची आहे. आपल्या दीदीची आहे. दीदीची? दीदीची कसली रे? अगं मम्मी, ते दीदीचे पेन आहेत का गायतोंडे साहेब, हा. ते मला सांगत होते की दीदीची योजना आता बंद होणार आहे. हिरकणी योजना? हा, हिरकण योजना. आणि गायतोंडे हे बी सांगत होते की आता दुसरी योजना चालू होणार आहे. पण हिरकणी योजना बंद नाही झाली पाहिजे यासाठी सगळेजण प्रयत्न करायला लागलेत बघा. मी सुद्धा काल बऱ्याच लोकांना विचारलं या योजनेबद्दल, त्यांचं सुद्धा असंच मत आहे की ही योजना बंद नाही झाली पाहिजे. ह्या योजनेमुळे पोटूच्या बायकांना कितीतरी मदत झाली बघ. अगं तोच तर विषय आहे ना मम्मी. पण आता दीदी काही कामाला जाणार नाही, पण ती योजना चालू ठेवण्यासाठी आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. नाही, तुझ्या बातमीमुळे तिला कामाला जावं लागेल. एक तर आपली पोरगी अशी आहे ना, काम म्हणलं की लगेच पलटी. जरा घरात बसली आहे ना, मग राहू दे ना तिला घरीच. अगं मम्मी, होय की, मी कुठं म्हणतो तिला कामाला जा, तिला थांबून दे की, पण तिची योजना नाही थांबली पाहिजे ग. होय, माझ्या आप्पीनं लय कष्ट घेतले त्या योजनेसाठी. तिची पहिलीच योजना आहे ना रे ती. होय की हो बापू. आणि त्या गायतोंडीच बघा की, अहो त्यांनी ही बातमी मला सांगितली तर त्यांची नोकरी जाऊ शकते. तरी सुद्धा त्यांनी मला ही सांगितली, त्यांना असं वाटतंय की ही योजना चालूच राहिली पाहिजे. हे बघा, तुम्हाला काय करायचं ते करा, पण आता आप्पी ऑफिसला नाही गेली पाहिजे. त्या ऑफिसमुळेच एवढं सगळं घडले. चांगली माझी लेक घरला आली होती राहायला, तिला परत जावं लागलं. बरं, ते डब्यात विनायकरावांच्या आवडीचं भरीत दिलंय. पोटभर जेवण घ्या दोघं. आता तुम्हाला काय झालं? अगं काय नाही ग, आता एवढं सगळं होऊन बी आप्पीला कामाला जावं असं वाटत असणार आहे बघ. नाही नाही, आता ती नाही गेली पाहिजे म्हणजे नाही, बस. सुषमा, अगं मम्मी, अप्पे, अप्पे काढा पिला? हो, योगा केला. सकाळी उठले, योगा केला, काढा पिला, आंघोळ केली, बाकी जरा आवरलं, तुझी तयारी करून दिली, झाला. 9 वाजले, निघालं पाहिजे. चिंचुके एकटाच थांबलाय. का? म्हणते अटक आहे ना, एकट्याला सोडता येत नाही. असं रात्रभर चिंचुके थांबला होता, आता मी जाऊन त्याला सोडेल. बर, तू काय करणार आहे? माहित नाही. यावेळेला ऑफिसला जायची सवय ना मला. सवय होती म्हणा अप्पे, म्हणजे गोष्टी सोप्या होतील, बाकी काय नाही. अजून आपलं बोलणं झालंय काल, जाऊ द्यात. अप्पे, तुला त्रास होतोय कळतंय मला. तुला अजून त्रास होईल जर तू हेच धरून बसलीस तर. मी धरून नाही बसत अर्जुन. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी ऑफिसमध्ये असायचे ना, तिथे वेळ जायचं माझं. आता मी काय करू? अगं रेस्ट घ्यायची, आपण त्यासाठी सुट्टी घेतली ना, आराम करायचा मस्तपैकी. अर्जुन, तुला आठवतंय ना, एवढे दिवस बाबा घरी होते, शेतात जात नव्हते, तेव्हा दुपारचं जेवण जात नव्हतं, रात्री नीट जेवत नव्हते बाबा. तुला माहिती आहे ना. अप्पे, कमीत कमी 30 वर्ष झालं शेतात जातात, त्यापेक्षा पण जास्त. तुला जेमतेम 6 महिने झाले. पण विषय तो नाही, आपण काय मुद्दाम घेतली करायचा.
आता प्रेग्नन्सी आहे का नाही आपली, डिलिव्हरी जवळ आली आहे, मग थोडा आराम केला पाहिजे का त्यासाठी. आणि तुला कायमचं काम बंद करायचं म्हणतोय का मी? बरोबर. हां. आणि बघ आता दिवाळी आली आहे तोंडावर, घरकामात मदत कर जमल तशी, पुस्तकं वाच, झोपायचं वाटलं तर झोप, गाणी ऐक, काय पण करता येईल ना, भरपूर ऑप्शन आहेत आपल्याकडं. करते. आणि बघ 1-2 आठवड्याचा प्रश्न आहे फक्त, तुला सवय होऊन जाईल. परत दिवाळीच्या वेळी मला सुट्टी असेल, दादाला सुट्टी असेल, सगळेजण घरात एकत्र असू आपण. हो. येऊ का मी? नको जास्त विचार करू. येतो. बाळा, मला काय वाटतंय कळतंय ना रे तुला. तुझ्या बाबांना नाही कळते बहुतेक, किंवा कळतंय पण. ए मावशी, आम्हाला इकडे कशाला बोलून घेतलंय? ऐक ना सुजा बाळा, बाळा आज एकदम सूर बदलला की काय मावशी तुमचा? माझ्या बंट्याला तेवढं वाचवा ना. तुम्ही दोघं मिळून काय बी करा, पण त्याला जेलातनं बाहेर काढा ना. तो अर्जा त्याला लई त्रास देतोय. त्रासच देतोय ना, फक्त जिवंत तर ठेवलाय ना, मग त्यातच समाधान माना की. अहो काय बोलताय सरकार तुम्ही? काय बोलतोय? तुम्हाला माहित होतं ना तो काय करणार आहे ते? नाही, मला नव्हतं माहिती. जरा तरी लाज वाटू दे की, चनाची नाही मनाची तरी. आता तरी खरं बोला की. अहो आता सांगितलं ना तुम्हाला, मला खरंच माहिती नव्हतं. मावशी, आमच्यासमोर ही नाटकं नको. आम्ही तुम्हाला चांगलंच ओळखून आहे. बरं बाबा, चुकलं माझं, माफी मागते, पदर पसरते, पण माझ्या बंट्याला तेवढं वाचवा ना. माझ्या पोटूशी सुनेचं अपहरण केलं तुम्ही आणि वाचवा, माझ्या स्वप्नात सुद्धा असा विचार येणार नाही, कळलं ना? जाऊ द्या, सडू द्या, मरू द्या तुमचं बंट्या तिथंच. ए हंबीर, खोबड सांभाळून बोला. माझ्याकडे काय माहितीये ना, तो व्हिडिओ आहे. तुम्ही दोघांनी मिळून जर माझ्या पोराला सोडवायला मदत नाही ना केली, तो व्हिडिओ मी घरात सगळ्यांना दाखवेल. आत्ता पदर पसरत होता ना तुम्ही, मग काय झालं लगेच? आला वय अवकातीवर. हे खरं तुमचं रूप आहे. तुम्हाला काही वाटेल ते करा, मी तुम्हाला मदत करत नसतो. आणि तो व्हिडिओ आत्ता दाखवला तर अर्जुन अजूनच चिडायची लय शक्यता आहे ना? आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. तुला दाखवायचा ना व्हिडिओ, दा खुशाल दाखव. जर तू व्हिडिओ दाखवला तर मग तुझा बंट्या कायमचा त्या जेलमध्ये कसा सडल याची पुरेपूर मी खबरदारी घेईन. आणि हे सरकार काय करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे. चल येतो सुजा. पण सुजा, शहाणा असशील ना, हे असल्यांच्या नादाला लागू नकोस. ऐक ना सुजा बाळा, अरे तू तरी काहीतरी मदत कर ना. हे बघ, आता तू आतापर्यंत आमच्या सोबतच होता का नाही, आणि तुला बी वाटत होतं का नाही आप्पीचं आणि अर्जाचं वाईट व्हावं म्हणून? हा मावशी, तुम्ही माझा आजवर कसा वापर केला ना, तसाच आता मी पण करणार आहे. म्हणजे बाहेर काढायचे प्रयत्न करायला पण पैसे लागतील आता. अरे असं काय बोलतो सुजा बाळा? बंट्या तुझ्या भावागत आहे का नाही? आधी पैसे, मग भाऊ. अरे मी कुठून आणू पैसे? म्हणे मावशी, तुमच्याकडे नाही पण तुमच्या बंट्याकडे आहेत की. त्यानं आमचे लय पैसे ठेवलेत त्याच्या अकाउंटवर. अशी नाटकं करू नको. त्याला जाऊन विचार आणि अकाउंटची माहिती घेऊन ये त्याच्याकडून. जा ऐक ना सुजा बाळा, हे बघ, हे सगळं आपण करू की नंतर. तू काय कर, आधी बंट्याला सोडव, मग बंट्या बाहेर आला ना की मग तुझे सगळे पैसे दिला. मावशी,
तू आणि बंट्या काय क्वालिटीचे माणसं आहे ना हे चांगलंच माहिती आहे आम्हाला. जमणार नाही. आधी पैसे मग बंट्या. त्याच्याकडे जा, त्याच्याकडून अकाउंट डिटेल्स घे आणि ब्लँक चेकवर त्याची सही घे. जा. बर, मी हे सगळं करते, पण मग सोडवणार ना माझ्या बंट्याला? हा, मग बघ मी काय करतोय ते. चालेल, करते मी. हा, बापू घ्या जेवाय. विनायकराव, हो आपलं कशी हो? ठीक आहे की बापू. का काय नाही, ते दिदीचे पेन आहेत का गायतोंडे साहेब, ते मला सांगत होते की दिदीची योजना आता बंद होणार आहे. मी सुद्धा काल बऱ्याच लोकांना विचारलं या योजनेबद्दल. त्यांचं सुद्धा असंच मत आहे की ही योजना बंद नाही झाली पाहिजे. आत्ता जरा मला मेळ लागतोय बघा. म्हणजे अहो, काल रात्री घरातली सगळी एकदम खुश होती हो, पण आपली तेवढी गप्प गप्प होती. हा मग ती त्याच्यामुळेच असणार बघा. अहो गायतोंडे सांगत होते आपण आता दौरा केला ना ती ही योजना वाचावी म्हणूनच केला. ही योजना तर वाचली पाहिजे की हो. होय होय, ही योजना वाचलीच पाहिजे हो. पण अर्जुन, हा तो काय ऐकायचा नाही आता बघा. म्हणून काय करावं ती मला बी कळना. बापू मी अर्जाशी बोलू का? नाही नाही नको, अहो, परत ते चिडल. आता त्यात चिडायचा काय विषय येतावा? अहो तसं नाही विनायकराव, म्हणजे अर्जुनचं ऐकून आपण आधीच रजा घेतली असती तर एवढं झालंच नसतं ना. नाही ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण अहो आता एवढी योजना बंद पडायला लागली तर. नाही नाही, योजना बंद नाही झाली पाहिजे बघा. हा अहो तेच म्हणतोय मी. आपल्याला तिची बाजू मारण्याची संधी तर मिळाली पाहिजे की नाही? विनायकराव, अहो तुमच्यामुळे हे सगळे मुद्दे सोपे वाटायला लागतात बघा. काय काळजी करू नका बापू, मी बोलतो अर्जाशी. नाही नाही बोला, पण त्याच्या मागे लागू नका बरं का, परत ते चिडल. काय काळजी करू नका, मी बोलतो अर्जाशी. हा चला घ्या जेवाय घ्या. चला. आपे काय करतेस तू हे? अगं काय करू मग पिवते, काहीतरी काम केलं पाहिजे ना. बोर होतंय असं घरात बसून. आणि मग आणि काय काय नाही, सोड. कामाबद्दल बोलणार होतीस ना? दुसरं काय असणार आहे अजून? मी असं का बोलताय? मी काय मुद्दाम करते वे? आता कामाचे विचार डोक्यातच जातच नाही, त्याला मी काय करू? आपे तू आता ठरवूनच टाकी या सगळ्याचा विचार नाही करायचाय. अपर्णा मॅम आत येऊ? ताईडे मॅडम, अहो या की, या ताई बसा प्लीज, बस. रुपाली ताई, पिऊ ताई, डेप्युटी कलेक्टर ताईडे मॅडम. हो, यांना ओळखतो आम्ही, त्या दिवशी भेटलो ऑफिसमध्ये. अच्छा, हो तुम्हाला सांगायचंच राहिलं. आमच्या घरातल्या सगळ्या बायका त्यांची आप्पी ऑफिसमध्ये कशी काम करते बघायला आल्या होत्या. मला त्याची कल्पनाच नव्हती. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बर, तुम्ही दोघी जणी बोलत बसा. मला फक्त सांगा काय घेणार, चहा का कॉफी? कॉफी अर्धा कप चालेल. बर बोला. खरं तर हे असं एखाद्या ऑफिसरच्या घरी येऊन कामाचं बोलणं माझ्या तत्वात बसत नाही, पण विषय तेवढाच गंभीर आहे. काय झालंय? तुम्ही तुमची योजना वाचवायला ह्या थराला जाल असं मला वाटलं नव्हतं. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय असं? तुम्ही तुमची योजना वाचवण्यासाठी ही बातमी दिली, हे मला अजिबात पटलेलं नाही आहे. आणि तुम्ही असं वागाल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. नाही, पण ही बातमी मी नाही दिली आहे. हे कसं शक्य आहे? ही बातमी तुमच्या भावाने दिली आहे आणि ही योजना बंद होणार आहे हे त्याला दुसरं कोण सांगणार आहे? आणि तसंही या योजनेबद्दल तुम्हाला, मला आणि गायतोंडेंनाच माहिती होतं. बस. हो, पण मी तुम्हाला तेच सांगतेय, याची बातमी करा असं मी नव्हतं सांगितलं कुणाला. हे बघा, तुम्ही मला, माझ्या योजनेला जर तुमचा विरोध असेल तर तसं स्पष्ट सांगा. माझं वैयक्तिक ह्यामध्ये काहीच नाही आहे.
आणि तुमची हिरकणी योजना तोट्यात चालली आहे म्हणून दुसरी योजना आणायचं म्हणत होते मी. एक मिनिट तायडे मॅडम, यात माझंही काही वैयक्तिक नाही आहे आणि तुमच्या योजनेला माझा विरोध आहे असंही नाही आहे. हा गैरसमज असेल तर आत्ताच तो काढून टाका. हे बघा, हिरकणी योजना बंद पडू नये एवढीच माझी इच्छा आहे. कदाचित ती योजना मी सुरू केली आहे म्हणून मला त्याबद्दल जरा जास्त वाटत असेल आणि त्यापेक्षाही त्या योजनेचा महिलांना जास्त लाभ होतोय. मग ही बातमी दिली कोणी? म्हणजे तुमच्या भावाला सांगितलं कोणी? आपण दोघी नाही तर मग गायतोंडेंनी? हो, पण तुम्ही गायतोंडेंवर कारवाई करू नका. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. मला जेवढं या योजनेबद्दल वाटतं तेवढंच त्यांना वाटत असेल म्हणून त्यांनी हे सगळं केलं असेल. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. मला अजिबात पटलेलं नाहीये. त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागते आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट जरा स्पष्टच सांगते. या योजनेचा सर्वस्वी निर्णय सेक्रेटरी सरांना घेऊ द्यावा अशी माझी इच्छा आहे. हे बघा तायडे मॅडम, कुठलीही योजना तुमची किंवा माझी वैयक्तिक नाही आहे, ती लोकांची असते आणि यानंतर हे असं काही होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. नक्की? नक्की. मला हे अजिबात पटलेलं नाहीये, पण मी यावेळेस शांत बसेन, पण फक्त याच वेळी. येते मी. मॅडम ती कॉफी? नाही, नको, राहू दे. अहो